इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्याकुलप नव्हती, किल्ले हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लागत होता आणि पांडुरंगाला बोलत होता. गोविंदून गेला होता. कवींनी इथं काव्य कैलास निर्माण केली. शिल्पकारांनी इथं दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, लाजायला लावलं. वेरूळच्या लेण्यातली शिल्पकारांची एक एक नृत्यांगना म्हणजे मराठी शाहिरांची मूर्तिवंत लावण्यवती लावणीच. अरे बघ बघ बघ, चंद्राला म्हणतीय उगवू नगस, शुक्राला म्हणतीय मावळू नगस. पण गड्या सांगू तुला गुपित, शिर फुंकरल्या बिगर ही खुलायची नाही, वाकड्या वाट्यानं कधी चालायची नाही आणि मराठी मर्दा विना नांदायची नाही. वाट प्रीतीची धुंडुनी थकले, बाय 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 बाय. आले यमुना तीरे, जरा टेकले तरुतळी अशी अन अवचित आला की हो हरी. दिठीस भिडली दिठी निपडली मिठी झाले बावरी. का ग मी हो राया गोकुळची बासुरी, ओ मी हो राया गोकुळची बासुरी. हरी हरी अलगद आधरी मजला एक निघालावरी. एक निघालावरी कमल
शिरशिरी श्यामल गोटे फिरता अंगावरी फिरता अंगावरी गजचुबरी फिरता अंगावरी मी गात नाचते अधरा मीच विरहिणी ज्ञानेशाची इंद्रायणीच्या तिरी नाम याची गवळण मी जाते ठुमकत जाते ठुमकत जाते ठुमकत ठुमकत वेळी ज्ञानेश्वरांनी असं पसायदान मागितलं की ते व्यास वाल्मिकींनाही सुचलं नाही. म्हणाले, जो जे वांछील तो ते लाभो. पूत श्यामला श्रीरंगारे लोचन उघडी जरा अधीरली रे वसुंधरा तव दर्शन दे श्रीधरा तव दर्शन दे श्रीधरा. घात झाला. पठाणांची स्वारी आली. त्यांचा भोरक्या होता अलाउद्दीन खलजी. देवगिरीची दारुण दाणादाण उडाली. पठाणांची फत्ते झाली. कत्लेआम करो, दुश्मन की खाल खींचकर उसे देवगिर के दरवाजे पर लटका दिया जाए. मराठी गोकुळाची मसणवट झाली. नाही राजा आल्यावर सांगतो कशी आली दैवगती फाळी धाई धाई रडती पोरी बाळी धाई धाई रडती पोरी बाळी ओढीती करुण किंकाळी धडकला शेष पाताळी धडकला शेष शृंखला आवळुनी गळा चढविती सुळा रक्त भळ भळा छळीती राज रोज छळीती राज रोज अवतळा आली भूतळा कुणान कळवळा देवही आंधळा झाला काय झाला काय आज सांगू कस राज हो जी सांगू कस राज हो जी सांगू कस राज हो जी. अंधार कभिन्न अंधार. वर्षातल्या 12ही अमावास्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला. वर्षामागून वर्ष अशी 250 वर्ष उलटली. अशा कभिन्न काळ्या रात्री पैठणच्या राऊळा अनाथांचा एक नाथ
तळमळत होता, तडफडत होता अन जलजगदंबेच्या दारी हाका आरोळा घालीत होता. म्हणत होता, करवीर आंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड. कंस रावण तूच मारलेस, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोरी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी प्रीती, अशी तुझी शक्ती. मग बया दार लावून का बसले? हे चंडमुंड भंडासूर खंडिनी जगदंबे, दंड दंड महिषासूर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते तुळजा भवाने दार उघड, दार उघड बया, दार उघड. तुमला फेरी उघडा, कर्ज कडकडा, शिंपीला सडा, उमटली पद चिन्हे दारा, प्रकटली राजलक्ष्मी साक्षात, उजळली प्रभा दिव्य तेजात, जी जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात, जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात, जी जी जी. आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊच्या रूपानं प्रगटली. ती शहाजीराजांच्या संसारात अवतरली. जिजाऊ सतत बेचैन होती. शहाजीराजे निजामशाहीची जीवापाड चाकरी करीत होते. ही निजामशाही बुडवून टाकायला दिल्ली आणि विजापूरच्या शाही फौजा एक होतून चालून आल्या. आणि केवढं आश्चर्य, शहाजी राजांनी या दोनही शाही फौजांची भातवडीच्या रणांगणावर धुधान उडवली. राजांनी निजामशाही वाचवली, सारी दुनिया दिपवली आणि राजे जिजाऊला भेटायला घरी आले. राणी साहेब आणि दोन बादशाहांचे पराभव केले. आमची आसमानी फतेह झाली. स्वारीना ओवाळताना आनंद होतो, पण महाराज. बोला बोला राणी साहेब. महाराज, आपण पराक्रमाची शर्थ करता आहात, पण कोणासाठी? हजरत दिल्ली इलाही, बादशाह निजामशाहासाठी. राणी साहेब, अहमदनगरची ही निजामशाही टिकली आहे भोसल्यांच्या शमशिरीवर. भोसल्यांच्या शमशिरीची तारीख आलम दुनियेत रोशन आहे. त्याच निजामशाहीच्या रोषणाईत मराठ्यांच्या लेकी सुना पळवल्या जात आहेत महाराज. प्रत्यक्ष आपल्या भावजाईला, माझ्या जाऊबाईंना गोदावरीवर स्नान करीत असताना मोगल सुभेदारानं पळवून नेलं. धावा धावा, वाचवा वाचवा म्हणून जाऊबाईंनी टाहो फोडला. काय करीत होत्या तेव्हा भोसल्यांच्या तलवारी? एकदा दैव फिरलं की प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होतात राणी साहेब. याच गोदावरीवरून प्रभू रामचंद्रांची सीता राक्षसांनी पळवून नेलीच ना. त्या सीतेला सोडून आणलं प्रभू रामचंद्रांनी. हताश नाही झाले ते. राणी साहेब, खेळूचे राजे भोसल्यांनी आपली बायको मोगलांच्या हातून सोडवून आणलीच की. होय, सोडवली. पण कशी? 2.5 लाख रुपयांची खंडणी भाऊजींनी महाबत खान सुभेदाराला भरली आणि मग तिला सोडून आणली. प्रभू रामचंद्रानं रावणाला खंडणी नाही भरली. खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची. होळी केली त्यांनी लंकेची. राणी साहेब,
आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरीबाळी, गाई वासरं आणि घरदारं लुटली जात आहेत, मारली जात आहेत. त्यांचे आक्रोश आणि हंबरडे आपल्याला कधी ऐकूच येत नाहीत का महाराज? नाही कसे राणी साहेब, पण आम्ही काय करावं? आपण काय करू शकणार नाही महाराज. केवढा पार्थ पराक्रम आहे या तलवारीत. आपण मनात आणलं तर विश्वामित्राप्रमाणे प्रतिसृष्टीच निर्माण करू शकाल. आज आपण दिल्लीच्या आणि विजापूरच्या दोन्ही बादशहांचा पराभव केला आणि एक निजामशाही वाचवली. आपण एवढं करू शकता तर मग महाराज, आपण स्वतःच या मराठी मुलखाचे बादशहाच का होत नाही? राणी साहेब, अशा प्रचंड दिग्विजयाची स्वप्न आपल्याला कधी पडतच नाहीत का महाराज? अशी स्वप्न आम्हाला पडतात, पण ती पडू लागली की आम्ही दचकून जागे होतो, भानावर येतो. अशी स्वप्न आम्हाला पेलत नाही. 12 पिढ्यांची गुलामगिरी भिनली आहे आमच्या रक्तात आणि या तलवारी. परत आले. राणी साहेब, आपल्या मनात तरी काय आहे? जिजाऊच्या मनात आणि स्वप्नात फडकत होते बंडाचे झेंडे. जगदंबे पाशी ती एकच दान मागत होती. उन्मत्त ही सिंहासने चिरफाडण्या सामर्थ्य दे. निर्दामण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे. अंबिके वरदान दे. आणि मोगरा बहरला. शहाजी राजांनी ओळखलं, सया सजण्यांना उमगलं. राजियांच्या जिजाऊला डोहाळे लागले. जिजाऊला बाई लागले डोहाळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. बांधा बांधा गसयानो बांधा नौखणी झोपाळा. लावा केशराची उटी गुंफा बकुळीच्या माळा. केवड्याची आली कांती राज तेजा उचंबळे. राज तेजा उचंबळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. नको झोपाळे हिंदोळे, नको चांदणी विहार. वाटे रणगाडी जावे, भावे सिंहावरी स्वार. वाटे करावा संहार, असुरांचा दुर्गे परी. दुर्ग जिंकावे बैसावे, सिंहासनी अंबे परी. नको केशर कस्तुरी, नको कोवळे सोहाळे. हौस युद्ध तांडवाची, माझे पूर्वा डोहाळे. माझे पूर्वा डोहाळे. असे डोहाळे लागावे आदिशक्ती तुळजा भवानीलाच. किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात जिजाऊ अस्वस्थ होती. तिच्या अंतःकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते. सह्याद्रीच्या दऱ्याकपारीतले वारे तिच्या धुमसणाऱ्या काळजावर वेगळीच फुंकर घालीत होते. तेवढ्यात एक भयंकर बातमी शिवनेरीवर येऊन पोचली. राणी साहेब, खबर भयंकर आहे. काय झालं पंत? आपले वडील राजे लखुजी जाधवराव आणि आपले 2 सख्खे भाऊ देवगिरीच्या किल्ल्यावर दग्यानं ठार मारले गेले. काय? कुणी? निजामशहानं. प्रत्यक्ष निजामशहानच मारेकरी घालून भर दरबारात त्यांना ठार केलं. निजामी फौजेचा आपल्या माहेरावर छापा पडला. सारं घर उद्ध्वस्त झालं.
आई 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 जाधवरावांच्या पिंडाला कावळा शिवला नाही, स्मशानातल्या चिता विजल्या नाही, जिजाऊचं सुतक संपलं नाही. तेवढ्यात पुणे कसब्यावर आदिलशाही फौजेची सैतानी धाड पडली. राणीसाहेब वक्त भयंकर बाका आहे. मावळातल्या खबरा बोला पंत, काय झालंय? आपला पुणे कसबा आदिलशाही फौजेनं जाळून ताट ताराश केलं. सारं मावळ सैरावेला पळतय. आगीचे डोंग मुसळले. शाही फौजा पिसाट झाले.